हाय सगळ्यांना। तर बघा कालपासून मी काही व्हिडिओज काढलं नाहीत। आता का नाही काढलं ते पहिलं तुम्हाला सांगते। गावाला गेले होते काल। गावाला म्हणजे माझ्या माहेराला नाही बरं का, माझ्या माहेरापासून जवळजवळ 10-12 किलोमीटर वरती एक बाजारचं गाव आहे आमचं, नसरापूर म्हणून। अगं तिथं गेले होते। आता तिथं कशाला गेले होते तर दवाखान्यामध्ये। आता तुम्ही मला कमेंट करून म्हणताल रुपाली ताई पुण्यामध्ये एवढं दवाखाना असून तुम्ही गावाला गेला व्यापार दवाखान्यामध्ये। तर पुण्यामध्ये जेवढ्यांनी मला पत्ता सांगितला डॉक्टरचं तेवढ्यांक जाऊन आले मी, पण मला आहे ना कुठल्याच दवाखान्यामध्ये फरकच पडाना अजिबात। आता फरक पडाना म्हणजे काही नवीन लोक माझा व्हिडिओ बघत असतील ते मला नक्कीच विचारतात की तुम्हाला नक्की झालंय काय। आता पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं काय, की माझ्या पूर्ण अंगाला सूज येते, म्हणजे पायाला येते, आणि सकाळी उठलं ना की तोंडावरती पण थोडीफार दिसती। जवळजवळ ही सूज 1-1.5 महिना झालं चालूच आहे। आणि पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट दाखवलेलं आहे व्हिडिओद्वारे की मी ऍडमिट पण होते। जवळजवळ 7-8 दिवस मी ऍडमिट पण होते दवाखान्यामध्ये। आणि ज्या बी दवाखान्यामध्ये मी ऍडमिट होते ना त्या दवाखान्यामध्ये माझं सगळं रिपोर्ट काढून झालेलं आहेत, पण म्हणावं एवढा मला फरक पडला नाही बरं का। म्हणजे औषध चालू आहेत ना तर 1 रुपयाचा चेहराने फरक पडतो या, आणि औषधं बंद झाली ना की परत हाय अशी सूज येते। मग हे कशामुळे प्रॉब्लेम चालू आहेत हे काय अजून म्हणजे डॉक्टरांनाच हा आजार गावाना। म्हणजे डॉक्टर लोक पण म्हणतात तुमचं रिपोर्ट सगळं नॉर्मल येतात, मग कंच्या आजाराचं औषध तरी कंच्या आजाराचं द्यायचं हे महत्वाचा मुद्दा आहे ना। म्हणून साठी मग जे बी कोण सांगल दवाखानाचा पत्ता तिकडं आम्ही जातोय बरं का। आणि गावाला आमच्या वहिनीच्या ओळखीचा एक म्हणजे वहिनीची कोण मैत्रीण होती, तिने एक पत्ता दिला। म्हणजे आता हे सगळं म्हणजे माझं जे दुखणं आहे हे सगळ्यांनाच माहिती पडलेलं आहे। माहिती म्हणजे असं की अंगावरची सूज आणि 1-1.5 महिना झाला अंगावरची सूज आहे, त्यामुळे सगळे जरा टेन्शन मध्ये आहेत। म्हणजे गावाकडची पण माझी आई अजून वडील म्हणजे असं जे भेटल ना त्यांना सांगत असतात की आमच्या पुरीच्या अंगावरची सूज आली, ह्याला काय म्हणजे असं एक कुणाला पण सांगितलं ना की कोण नाही कोण औषध सांगतयच ना, म्हणजे इकडं न्या तिकडं न्या। मग जे बी त्यांना कोणी सांगितलं ना माझ्या आईला वहिनीला की आम्ही लगेचच तिकडं जातो दाखवायला। आणि असं नाही बरं का, ट्रीटमेंट त्यांची पूर्ण करतोय की असं पण नाही की त्यांची अधुरी ट्रीटमेंट की दुसऱ्यांनी सांगितलं की दुसऱ्यांची अधुरी ट्रीटमेंट, तसं पण मग फरक कसा जाणवणार ना आपल्याला। आता बघा आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिकची जी ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला दाखवली होती, मी व्हिडिओद्वारे दाखवली होती की ती 1 महिन्याची ट्रीटमेंट होती मला। कशी त्याचं तर इतकं पथ्य होतं ना, लय म्हणजे लय पथ्य होतं। पथ्य म्हणजे असं पथ्य होतं, नाचणीची भाकर फक्त खायची आणि ना तुरीची डाळ शिजवून त्याच्यामध्ये मीठ नाही, मसाला नाही, हळद नाही, काहीच टाकायचं नाही, नुसती शिजवून। आणि बोंबील काय मला आवडत नाही। आणि अजून काय होतं गाईचं दूध, एवढंच खायचं होतं। फक्त 3च वस्तू त्या खायच्या होत्या, ते पण महिनाभर। आणि तेवढं सुद्धा मी पथ्यचा कोर्स पूर्ण केला बरं का। तरी पण मग फरक पडल्यावरती पुढं पण करायला काय हरकत नसती ना, की आपल्याला फरक पडला तर पुढं पण आपण करू शकतोय तो कोर्स। पण मला फरकच पडला नाही, ते आपण आयुर्वेदिक पण औषधांनी मला काहीच फरक पडला नाही अजिबात। आता काही लोक म्हणतात की आयुर्वेदिकचा जरा उशिरा फरक पडतो, पण अजून पण मला फरक पडला नाही म्हणल्यावरती मग असं समजायचं आपण काय फरकच पडला नाही। म्हणजे चालू आहे आयुर्वेदिक औषध तवर तर म्हणजे 10-15 तरी दिवसांनी थोडाफार का होईना 1 रुपयातला 8 आणे तरी फरक पडायला पाहिजे ना, पण कसलाच मला फरक पडला नाही। म्हणून साठी मग त्याचा पण कोर्स मी महिनाभर केला बरं का, पण फरक नाही पडल्यामुळे मग मी ते म्हणजे एकतर अन्न पाणी वाचून पण माणूस अशक्त होतय ना, अन्न पाणी नसल्या पोटाला मग कसं काय होणार मग अन्न पाणी नसल्यावरती। आणि प्रोटीनचं पण मला कमी सांगितलं होतं, म्हणजे रिपोर्ट मध्ये आलं होतं प्रोटीनचं कमी, प्रोटीन कमी झालंय। अजून थायरॉइडचं पण थोडंसं सांगितलंय। थायरॉइडचं म्हणजे असं सांगितलंय 12 पॉइंट, म्हणजे थायरॉइड हा असा आहे ना की प्रत्येक महिलेला असतो बरं का।
तर 10 पॉईंटच्या आतमध्ये पाहिजे थायरॉइड असं म्हणतात. म्हणजे आपल्याला तर काय माहिती, ती डॉक्टर लोक म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगते या. तर माझा आहे ना 2 पॉईंटने वाढलाय, म्हणजे 12 पॉईंट झालाय माझा, म्हणजे 2 जास्त काय नाही. ते डॉक्टर म्हणत होते एवढ्या एक डोस आहे ना तुम्हाला दिलेला, म्हणजे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या गोळ्या, तर त्या डोसमध्ये तुमचा कव्हर होऊन जाईल. तरी पण आपण महिना 2 महिन्यात चेक करायचा थायरॉइड. अजून काय म्हणजे त्या गोळ्या आहेत चालू, तर मग जोपर्यंत गोळ्या आहेत तोपर्यंत चेक, गोळ्या संपल्या की मग एकदा चेक करून यायचं. तसं काय नाही चेक करायचं. पण डॉक्टर म्हणलं की थायरॉइडमुळे तर एवढी नाही, म्हणजे एवढा पण नाही थायरॉइड की एवढी सूज येईल म्हणून. मग ते डॉक्टरला पण गावाला दुखणं आणि त्यामुळं मग सगळंच म्हणजे दुखणंच गावाला नक्की आहे आणि सूज काही कमी होईना. आता काय करावं काय कळाना. तर दवाखान्यामध्ये बघा, गावाला पण मी त्यासाठीच गेले होते दवाखान्यामध्ये की म्हणजे वहिनीच्या कुणी मैत्रिणीने का कुणी एक पत्ता सांगितला होता, तिथे गेलो होतो आम्ही. पण तो डॉक्टर पण म्हणला की परत सगळं रिपोर्ट काढायला लागत यार म्हणून. आता मग रिपोर्ट सगळं काढायचं म्हणलं तर आता हे जे रिपोर्ट आहेत ना माझं, तर ती पूर्ण फाईलच आहे. तर ते एका रिपोर्टला जवळजवळ 1700 ना 1800 1500 म्हणजे 1200च्या पुढूनच खर्च आहे. मग आता परत तेच करत बसायचं, अजून महिना पण नाही झालं माझं सगळं तेवढं रिपोर्ट काढून. मग मी असा विचार केला की 2 डॉक्टरांचा आम्हाला पत्ता सांगितला होता, म्हणजे माझी वहिनी ना तिच्या म्हणजे त्यांच्याच कुणी व नातेवाईकांनी तिला पत्ता सांगितला होता, 2 डॉक्टरांचा पत्ता. मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. मग त्या दुसऱ्या डॉक्टरांनी बघितलं माझं रिपोर्ट, ते पहिलं जे रिपोर्ट होतं ते बघितलं आणि म्हणलं काय बेण्याचं काय कारण नाही, म्हणजे नॉर्मल आहे, काय एवढं बेण्याचं कारण नाही. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने आता औषधं दिल्यात. बघू आता ते डॉक्टर म्हणले आता हे महिन्याभर चालू ठेवा, बघू ह्याच्याने किती फरक पडतो या. आता बघू मग आता काय करायचं आपण, म्हणजे आम्ही जे सांगल दवाखाना तिथं तर आम्ही जातोय. जर तुम्हाला कुठला माहिती असेल ह्या सुजवरचं काय, तर ते देखील तुम्ही आता काही आपल्या ताई आपल्या बहिणी आहेत, बहीण भाऊ आहेत, काही कमेंट असे मला करतात, रुपाली ताई तुम्ही किडनीचं चेक करा, लिव्हरचं चेक करा. तर महत्वाचं म्हणजे पहिलं तर तेच केलंय चेक, लिव्हर आणि किडनीच महत्वाचं चेक केलेलं आहे पहिलं. कारण की लिव्हरला जर लिव्हरला जर काही प्रॉब्लेम असला ना तर आपल्या तोंडावरती आणि पायावरती सूज येते. मग डॉक्टर लोक पहिलं तिथूनच सुरुवात केली, पहिलं पोटापासूनच सुरुवात केली, माझ्या पोटापासूनच चेकअपला सुरुवात केली. तर तसं काय नाही, म्हणजे रिपोर्ट सगळंच रिपोर्ट नॉर्मल आहे, सगळे चेकअप केलेले आहे. म्हणजे डॉक्टरांना ज्याचा आता डॉक्टर की त्यांनी केली म्हणल्यावर त्यांना आपल्यापेक्षा जास्त त्यांना आपल्या शरीरातलं प्रत्येक नस आणि प्रत्येक हाड त्यांना बारीक बारीक सगळं माहिती असते की कशामुळं काय होतं. मग आपण काय सांगायची गरज लागत नाही ना की आपण म्हणायचं की नाही माझं किडनीमुळे होत असं. नाही तर काय आपल्याला काय आपण काय डॉक्टर की केली होती, आपल्याला काहीच माहिती नसते. ते डॉक्टरांना बरोबर माहिती आहे कशामुळं काय होतं, ती त्यांना बरोबर माहिती असते. पण माझं सगळं चेक केलंय, पण त्याच्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे डॉक्टर लोक पण म्हणतात मग औषध कशाचं द्यायचं आम्ही. म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आल्यावर औषध त्यांचं पण बरोबर आहे ना की औषध कशाचं देणार मला ती. तर तुम्हाला जर काय माहिती असलं ह्याच्याबद्दल, त्या सुजाबद्दल की आयुर्वेदिक काय असलं, म्हणजे आता ह्या डॉक्टर मी ट्रीटमेंट चालू केली आहे, बघू आता किती फरक पडतोय. तर नाही जर फरक पडला तर आपला हिथंच विषय, मग तिथंच तो विषय सोडून द्यायचा. आणि फरक जरी पडला तरी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेल. आपल्याला फरक पडला तर दुसरा कुणाला असा त्रास होत असला तर दुसरं पण माणूस त्या पत्त्यावरती जा म्हणून खामटोक सांगू शकते ना की बाबा तिथं फरक पडतोय म्हणून. बरोबर कराय. आता फरकच पडला नाही तर कशाला. माझं कसं आहे, आपल्याला जर कुठल्या डॉक्टरचा फरक नाही पडला काय ना त्याचं काहीच सांगायचं नाही, म्हणजे की ह्या डॉक्टरमुळे माझं पैसे एवढं गेलं आणि आम्हाला काय फरक पडला ना असलं काय त्याच्या पोटावरती पाय आणायचं, कायला त्याची बदनामी. त्याच्या परीने त्यांनी प्रयत्न केलाय ना, कायला उगाच त्याची बदनामी करायची बिचाऱ्या डॉक्टरची. त्याच्या परीने त्यांनी पण त्याला गावलंच नाही तर कायला त्याची बदनामी करायची असं पण आहे ना. आणि ज्याचा फरक पडला ना त्याचा मी तुम्हाला खामटोक सांगेल की बाबा ह्या डॉक्टरचा मला फरक पडला. तर बघा एवढंच व्हिडिओ मी स्टॉप करते, पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर तुम्हाला आहे ना हे एक दाखवायचं होतं बरं का. आमच्या वहिनीनी ना, हे बघा वहिनीनी ना आमच्या लिंबाची लिंब आहेत बरं का. हे बघा एवढीच अजून ह्याच्यापेक्षा जास्त होती, मी वाटून टाकली माझ्या मैत्रिणींना. कारण की कुठं ठेवायची एवढं लिंबाचं, तरी आपल्याला काय करायचंय हाय करायचं. तरी उन्हाळ्याची पाय तर आमच्या लिंबाला आहे ना किती लिंब आलेत बघा. तर आमच्या लिंब आहे ना म्हणजे माझ्या माहेरी त्या लिंबाला आहे ना 12 महिने लिंब असतात. 12 महिने असं पिवळं झार लिंबांनी झाड झालेलं असतं या. तर लय लिंब असतात. तर रोज खाली नुसतं हातरून होतंय. तर वहिनीने लय आणली होती माझ्यासाठी.
मग मी देऊन टाकली. काय करायचं ठेवून, तरी त्याचं काय सोनं व्हायचंय तेव्हा. मग काय असं असलंय तर मग मी असं देऊन टाकते मैत्रिणींना माझ्या. आणि ह्या काय शेंगा, तर ह्या शेंगा आहे ना तिने इकत घेऊन दिल्या, तो घरच्या नाहीत बरं का आमच्या. तर तिने तिच्या पैशाने तिने विकत मला आवडतात म्हणून तिने दिल्यात बरं का वहिनीनी. तर वहिनी जी आहे ना ती माझी, तर ती अश्विनीच मी म्हणते तिला. ती माझ्यापेक्षा लहान आहे, वहिनी पण लहान आहे आणि लय वहिनी लहान आहे माझ्यापेक्षा, 5-6 वर्षांनी लहान आहे ती. आणि मामाची पोरगी आहे माझ्या, आणि वयानी पण लहान आणि नात्यानी पण लहान, म्हणजे भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे म्हणल्यावरती सगळ्याच बाजूनी मी तिच्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे मग मी तिला वहिनी नाही म्हणत. आता तुम्हाला सांगायला मी वहिनी म्हणली या, तिला अश्विनीच म्हणते. तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.